श्री स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी असं स्वागत आहे। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील। तर बघा, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे, खूप सुंदर असा आहे। कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढउतार आहेत, कोणी डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक त्रास आहे, सततचं आजारपण आहे। आजच्या धावपळीच्या काळात तर खूप जण डिप्रेशनचे शिकार बनलेले आहेत। तर या सर्व आजारांवर, मानसिक त्रासांवर तुम्ही जर ही सेवा केली, हा उपाय केला तर नक्कीच यातून तुम्ही बाहेर याल आणि कधीच परत डिप्रेशनचे शिकार बनणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर डिप्रेशनमधून बाहेर येऊन मानसिक स्थिती तुमची स्ट्रॉंग बनेल। तर बघा, आजच्या धावपळीच्या काळामध्ये मी पण याच फेजमधून जात आहे, गेलेली आहे। पण मी तुम्हाला माझा अनुभव सांगते की मी डिप्रेशनमधून बाहेर कसे आले। मी जेव्हा आजच्या काळामध्ये डिप्रेशनमध्ये कोण जातं, तर कोणाचा नोकरीचा प्रश्न असतो किंवा कोणी जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल आणि खूप वर्ष झाले अभ्यास करतीये आणि ती कमीत कमी एका पॉईंटवरनं जातीये, तर ती अर्थातच डिप्रेशनमध्ये जाणार आहे। किंवा कोणाचं प्रेमाच्या बाबतीतला कोणी प्रेमामध्ये कोणी धोका दिला असेल, विश्वासघात केला असेल, तर त्यातूनही आपण डिप्रेशनमध्ये जातो। कोणाला नोकरी लागत नाही आहे, त्याच्यामुळेही डिप्रेशनमध्ये जातो। अशा बऱ्याचशे प्रश्न आपल्यासोबत असतात, आपल्यासोबत घडत असतात आणि ह्याच गोष्टींमुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो। भीती वाटते, कशामध्ये मन लागत नाही, एन्झायटीसारखे प्रकार होतात, कारण पूर्ण मन खचून गेल्यासारखं होतं, काहीच करायची उमेद राहत नाही, काहीच करावंसं वाटत नाही, पूर्ण मनातून आपण आशा सोडून दिलेली असते आणि काय करावं काहीच कळत नाही। तर तेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांना जर शरण गेलं, स्वामींचे जर आपण चरण धरले, तर अर्थातच आपल्याला ह्या डिप्रेशनमधून आपण बाहेर येऊ। बघा, मला जेव्हा जॉब लागत नव्हता तेव्हा मी पण खूप अभ्यास केला, पण मला कुठेच यश मिळत नव्हतं। खूप प्रयत्न करायचे, इंटरव्ह्यूज द्यायचे, पण तरी मला इंटरव्ह्यूमधून जरी मला कॉल आला, मी त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं, तरी पण मला जॉब लागत नव्हतं, जॉबसाठी कॉल येत नव्हते आणि मी अर्थातच खूप मेहनत घ्यायची, प्रयत्न करायचे, पण मला जॉब लागत नव्हता आणि लागला तर माझा जॉब टिकतही नव्हता। कमीत कमी मी 5 ते 6 महिने करायचे, तिथून पुढे माझा जॉब बदलायचा, कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून तिथून मला ऑफिसमधला माझा तो जॉब जायचा। अशा वेळेने मी खूप डिप्रेशनमध्ये जायचे, कारण अर्थातच मी खूप मेहनत घ्यायची, प्रयत्न करायचे, पण असं करता करता, आणि हे कधी घडलं माझ्यासोबत जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते, असं करता करता कोरोना आला। कोरोनाच्या नंतरही, कोरोनामध्ये माझे 1-2 वर्ष गेले, तेव्हा तर काही जॉब बंदच होता। त्याच्यानंतर मी परत जॉब सर्चिंग सुरू केलं, जॉब लागला, तेव्हा पण असंच झालं, काही दिवस जॉब केला, पण तो मनासारखा जॉब नव्हता, पगारवाढही होत नव्हती, म्हणून तो जॉब सोडून दिला आणि परत मला स्वामींविषयी माहिती समजली, स्वामींची सेवा करण्याची इच्छा झाली, मग मी स्वामी सेवेत आले। स्वामी सेवेत आल्याच्या नंतर कोणीतरी सांगितलं की जॉबसाठी जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे जर पारायण केलं तर तुम्हाला नक्कीच चांगला जॉब मिळतो, म्हणून मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली। रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप असे स्वामींची बेसिक सेवा सुरू केली आणि मी अर्थातच खूप डिप्रेशनमध्ये राहायचे, खूप की मला माझा पर्सनल प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे माझं कामावरती पण लक्ष लागायचं नाही आणि त्याच कारणाने माझा जॉब जायचा आणि त्यामुळेच मी सतत डिप्रेशनमध्ये राहायचे। पण जेव्हा स्वामींच्या सेवेत आले तेव्हा हळूहळू माझ्यामध्ये खूप चांगले बदल असे घडायला लागले। मी जी पूर्ण माझ्या विचारात राहायचे, कधी स्वतःला एकटीला कोंडून एकाच रूममध्ये बसायचे, कधी कोणाला बोलायचे नाही, कधी कोणाला जेवढं मी एकटं राहीन तेवढं मला चांगलं वाटायचं। माणसांना बोलली की चिडचिड व्हायची,
असं इतकं दिवस म्हणजे माझ्यासोबत जवळजवळ 6 ते 7 वर्ष माझ्यासोबत असंच चाललं. आणि मला जेव्हा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजला तेव्हा मला असं वाटलं, जर स्वामी मला कदाचित 6 वर्षापूर्वीच भेटले असते तर आज माझं आयुष्य किती सुकर झालं असतं. ही डिप्रेशनची शिकार मी खूप दिवस भोगलेला आहे, खूप दिवस अनुभवलेला आहे. त्यामुळेच म्हटलं की जे माझ्या बाबतीत झालं आहे ते तुमच्या बाबतीत होऊ नये, त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणलेला आहे. कारण कसं आहे, आपण ज्या फेजमधून जातो ती वाईट परिस्थिती, ती फेज तुमच्यासोबत यायला नको. कारण तुम्ही पण आज जर डिप्रेशनमध्ये असाल तर घाबरून जाऊ नका, स्वामी तुमच्यासोबत आहेत. स्वामी नक्की तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर काढतील, तुमच्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढतील, मानसिक त्रासातून बाहेर काढतील. बघा, मानसिक स्थिती जर खूप खराब असेल ना तर कुठलीच गोष्ट चांगली होत नाही. भलेही ती जॉबची असू द्या, लग्नाची असू द्या किंवा आणखीन कुठलेही असू द्या, आपलं कामामध्ये लक्ष लागत नाही आणि त्यामुळेच आपल्या प्रत्येक कामावर परिणाम होतो आणि प्रत्येक गोष्ट आपली बिघडत जाते. आणि प्रत्येकाला असं वाटतं, आता बाबा ह्याचं वय होत आलंय तर मग ही कुठल्या कामामध्ये स्थिर नाही आहे, लोकांना काय सांगायचं, हिचं वय तर होत आलंय, मग हिचा जॉब पण नाही आहे, लग्न पण नाही आहे. पण आपली मानसिक स्थिती कोणीच समजून घेत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं, आपली मनस्थिती काय आहे, आपली मानसिकता काय आहे, त्याला धीर द्यावा. पण त्या परिस्थितीमध्ये समजून घेण्यासारखं कोणीच राहत नाही, कोणीच नसतं. पण ते फक्त असतात ते आपले स्वामी महाराज. मी तर स्वामी महाराजांपुढे इतकी रडायची की अक्षरशः स्वामी महाराजांपुढे डोकं आदळायचे की महाराज मला याच्यातून बाहेर काढा, हा त्रास खूप होतोय, हा त्रास आता सहन होत नाही. म्हणजे माझा इतका भयानक प्रॉब्लेम होता की मी त्यांना म्हणायचे की जी गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे ना ती मला लवकरात लवकर द्या, पण असा अंत बघू नका. पण जसजशी माझी सेवा वाढत गेली तसं स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून, डिप्रेशनमधून हळूहळू बाहेर काढलेलं आहे. आणि मी स्वामींची बघा तारक मंत्राची सेवा करायची. 11 वेळा तारक मंत्र, 11, 21, 51 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि त्या तारक मंत्राचं तीर्थ प्यायचे. घरात पण सगळ्यांना द्यायचे, पण ही सेवा मी माझ्या स्वतःसाठी करत होते, त्याच्यामुळे हे तीर्थ मीच घेत होते. असं मी 21 दिवस केलं आणि 21 दिवसाच्या नंतर मला असं समजलं की मी जी 21 दिवस अगोदरची होते ती खूप भयानक परिस्थिती होती माझी ती. आणि आज 21 दिवसाच्या नंतरची मी परिस्थिती पाहते, स्वतःमधला बदल बघते तर मलाच असं समजत होतं की माझ्यामध्ये किती मोठा बदल झालेला आहे. जे मी वाचन करायचे किंवा जे मी असं कुठली गोष्ट असू द्या, आपल्या घरातल्या रोजच्या जेवणातली असू द्या किंवा रोजच्या चालू याच्यातली, म्हणजे एखादी आपल्या घरातल्यांनी जर आपल्याला एखादी गोष्ट महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायला सांगितली तर ती पण माझ्या लक्षात राहायची नाही. किंवा अभ्यासाच्या बाबतीतलंही जर मी एखादा पॉईंटचा अभ्यास केलेला आहे तर काल काय अभ्यास केला आहे किंवा रात्री काय अभ्यास केला आहे तोही माझ्या दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नव्हता. एवढी भयानक परिस्थिती झाली होती, म्हणजे माझी स्मरणशक्ती पण पूर्ण खराब झाली होती. पण जेव्हा मी तारक मंत्राचं अनुष्ठान केलं, 21 दिवस तारक मंत्राची सेवा केली, त्याच्यानंतर मला समजलं की माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या मानसिकतेमध्ये खूप फरक पडलेला आहे. म्हणून मलाच तो फरक जाणवायला लागला. मग त्याच्यानंतर मला स्वामींची एवढी आवड निर्माण झाली की मी स्वामींचं नामस्मरण करायला लागली, स्वामी चरित्र सारामृत वाचायला लागली. आणखीन तारक मंत्राचं जसे जमेल तसं मी संकल्प नाही केला तरी रोज एकदा तरी मी तारक मंत्राचं पठण करते, ऐकते. जर वाचता नाही आलं तर कमीत कमी मी, जर वाचायला वेळ नाही मिळाला तर कमीत कमी मी ते यूट्यूबला लावून ऐकते तरी. म्हणजे इतकी प्रभावशाली अशी तारक मंत्राची सेवा आहे. तर मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तारक मंत्र म्हणजे काय. मला आश्चर्य वाटतं अशा कमेंट्स पाहून. म्हणजे मी समजू शकते की तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी आहात म्हणूनच अशा कमेंट्स करतात. अर्थातच तुम्हाला म्हणजे ती सेवा काय आहे माहीत नसेल, पण तारक मंत्र हा आपल्याला स्वामी महाराजांनी दिलेला खूप प्रभावशाली असा हा मंत्र आहे आणि त्या मंत्रानेच आपल्या आयुष्याचं कल्याण होत आहे.
तो मंत्र जर तुम्ही मनापासून खरंच पठण केलं तर तुमच्या आयुष्यातले जे काही तुम्ही डिप्रेशनची शिकार झालेले आहात, आता जर तुम्ही मानसिक त्रासात आहात, सततचा आजारपण आहे, तर तुम्ही नक्कीच तारक मंत्राचं 21 दिवस तुम्ही रोज तीर्थ घ्या. तुम्ही त्या आजारातून नक्की बाहेर याल, याची मी शाश्वती देते. कारण तारक मंत्र मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तारक मंत्राचा. दुसरा उपाय असा की तुम्ही रोज झोपण्याच्या वेळेस काय करायचं आहे, झोपायला तुम्ही आता सगळं आवरून वगैरे जाता, तुम्ही बेडमध्ये जेव्हा झोपायला जाता तेव्हा झोपायच्या वेळेस तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि रात्री सुक्तम वाचायचं आहे. आता रात्री सुक्तम तुम्हाला कुठे मिळेल, आता जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना दुर्गा सप्तशतीचा हा ग्रंथ माहिती आहे. त्या दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथामध्ये आपल्याला रात्री सुक्तम आहे, ते रात्री सुक्तम तुम्हाला एकदा वाचायचं आहे आणि जो गाईच्या तुपाचा दिवा आहे तो लावूनच तुम्हाला ते रात्री सुक्तम वाचायचं आहे आणि नंतर झोपायला जायचं. आता ताई तुम्ही म्हणताल की ताई आमच्याकडे गाईचं तूप नाही आहे, आम्ही खूप गरीब आहोत, आमच्याकडे तूप नाही, तेलाचं लावलं तर चालेल का? पण नाही, हे कंपल्सरी आहे. तुम्हाला गाईच्याच तुपाचा दिवा लावायचा आहे आणि रात्री सुक्तम वाचायचं आहे. ही सेवा तुम्हाला रोज 41 दिवस करायची आहे. आता याच्यासाठी नियम काहीच नाही आहेत, फक्त नॉनव्हेज वर्ज्य आहे. ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काही गरज नाही, फक्त नॉनव्हेज वर्ज्य आहे. नॉनव्हेज खायचं नाही, मांसाहार करायचा नाही. 41 दिवस तुम्ही ही करून बघा. नाही तुम्हाला 3 दिवसामध्ये फरक जाणवला तर मला सांगा, तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल. कारण खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे, तुम्ही ती करून बघा. हे करायला तुम्हाला फक्त 10 मिनिट लागणार आहे, 10 मिनिटसुद्धा लागणार नाहीत. कारण रात्री सुक्तम हे खूप छोटंसं आहे, 1 पेजचं आहे, हे वाचायला काहीच वेळ लागणार नाही. आता तुम्ही म्हणताल की ताई ही सेवा कुठे केली तर चालेल का, पूजा मांडणी करावी लागेल का? याच्यासाठी पूजा मांडणी काहीही करावी लागत नाही. तुम्ही ही सेवा किचनमध्ये करू शकता. किचनमध्ये झोपत असाल तर किचनमध्ये करा, बेडमध्ये झोपत असाल तर बेडमध्ये करा, हॉलमध्ये झोपत असाल तर हॉलमध्ये करा, कुठेही सेवा करू शकता. फक्त मांसाहार वर्ज्य आहे, बाकी काहीही नियम नाही. तुम्ही ती सेवा कुठेही करू शकता. त्याच्यासाठी काही पूजा मांडणी वगैरे काही करावं लागत नाही. फक्त लागतं ते गाईच्या तुपाचा दिवा आणि रात्री सुक्तमचं 1 पेज, बस एवढंच तुम्हाला वाचायचं आहे. ह्याने खूप फरक पडतो, खूप म्हणजे खूप फरक पडतो. दुसरा उपाय असा की तुम्ही जिथे झोपता, आता समजा तुम्ही जर दिवाणवर झोपत असाल तर तुमच्या डोक्याच्या साईडला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर पेला ठेवायचा. एवढंच घ्यायचं आहे. आपण रोज तर पाणी प्यायला घेतोच, सेम तसंच फक्त डोक्याच्या वरती ठेवायचं. किंवा तुम्ही जर खाली झोपत असाल जमिनीवर चटई वगैरे अंथरून, तर तिथे तुम्हाला डोक्याच्या वरती डोक्याच्या शेजारीच 1 तांब्या आणि तांब्याभर पाणी, त्याच्यावर पेला ठेवायचे, झाकून ठेवायचे ते पाणी आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या दारापुढे टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणताल ताई आम्ही 4थ्या मजल्यावर राहतो, मग ते पाणी कुठे टाकायचं? तर ते पाणी तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये किंवा थोडंसं घरात शिंपडायचं आणि बाकीचं तुमच्या बेसिनमध्ये टाकलं तरी चालेल. पण ते पाणी तुम्ही दुसऱ्यांच्या दारामध्ये टाकू नका, की जेणेकरून आपली जी नकारात्मक शक्ती आहे त्याचा प्रभाव तुम्ही त्याचा त्रास तुम्ही दुसऱ्यांना देऊ नका. कारण तुम्ही जर असा त्रास दुसऱ्यांना दिला तर ते अर्थातच त्याच्या दुप्पट तुमचं वाईट होईल. त्याच्यामुळे चांगलं होण्याच्या ऐवजी वाईट होईल. त्यामुळे तुमचं जे काही ते पाणी आहे ते दुसऱ्यांच्या दारात फेकू नका. ते तुमच्याच दारात पडलं पाहिजे आहे, तुमच्याच दारात पडलं पाहिजे, तुमच्याच गेटसमोर पडलं पाहिजे, याची काळजी घ्या. जर तुम्ही 4थ्या-5व्या मजल्यावर राहत असाल तर ते बेसिनमध्ये टाका तरी चालेल. हे जे काही उपाय आहेत, ह्या सेवा आहेत, त्या सेवा जर तुम्ही खरंच मनापासून श्रद्धेने केल्या ना, तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत. त्या आजारातून, त्या मानसिकतेतून, त्या सततच्या विचारातून तुम्ही 100% बाहेर याल. कारण ही सेवा स्वतः मी केलेली आहे तारक मंत्राची. त्याच्यामुळे मी तुम्हाला 100% शाश्वती देते की तुम्ही त्या विचारातून नक्की बाहेर याल. आणि जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करताना तेव्हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा लयमध्ये तुम्ही म्हणा. नाही की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ इतकं फास्ट तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू नका, कारण त्याने तुम्हाला काहीही फळ मिळणार नाही.
जेव्हा तुम्ही जेव्हा स्वामींचं नामस्मरण करता तेव्हा त्या बोलण्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि तिथेच मन जर तुमचं एकाग्र झालं तर जे काही तुमचं वाईट विचारांचं वादळ निर्माण होतं आहे मनामध्ये ते पूर्ण शांत होऊन जाईल आणि तुमचं मन एकाग्र होऊन हळूहळू मानसिक त्रास कमी व्हायला मदत होते. त्याच्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा करा. तुमचा नक्कीच मानसिक त्रास दूर होऊन तुमचं मन शांत होईल. तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर याल, कारण डिप्रेशन खूप भयानक असा आजार आहे. तो मी स्वतः अनुभवलेला आहे, म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत आहे. तर बघा, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही पण जर या फेजमधून जात असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की मी पण ह्या फेजमधून जात आहे. जर जात असाल तर कमेंट करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, कारण आजच्या काळामध्ये डिप्रेशनचे खूप जण शिकार होत आहेत, खूप जण मानसिक त्रासात आहेत, खूप जण अतिविचारामध्ये आहेत, अतिविचार करत आहेत. तर हा जर व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच त्यांना पण मदत होऊन ते पण त्या डिप्रेशनमधून बाहेर येतील. तर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी